हॅलो गाईज, चला ग्रामर कोर्स आपण बघतो आहोत. मला वाटतं काल आपण टेन्सेस पासून सुरुवात केली होती आणि प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स पर्यंत आपण आलो होतो. पास्ट सिंपल पास्ट, नंतर पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट इथपर्यंत मला वाटतं आपण आलो होतो. आणि आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर? ओके नाही सांगत चला. Yes, sir. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. भूतकाळामधला परफेक्ट कंटिन्युअस आहे हा. परफेक्ट आहे म्हणजे काय आहे? हॅव हॅज हॅड असणार. त्याच्यामधला हॅव आणि हॅज कटअप झाला. आता कोण उरलं? फक्त हॅड उरला, है ना? म्हणजे हॅड यायला पाहिजे. आणि शिवाय त्याच्या शेजारी काय आलं? कंटिन्युअस. कंटिन्युअस आला म्हणजे काय यायला पाहिजे? ING यायला पाहिजे, बरोबर? परंतु काल आपण बघितला हा मुद्दा, 2 वेळा बघितला. आता आपण तिसऱ्यांदा बघूया या मुद्द्याला, की जर तुम्ही हॅव हॅज हॅड वापरलं तर तुम्हाला त्याच्यानंतर काय वापरायला पाहिजे? तिसरं रूप वापरायला पाहिजे. हो की नाही? बोला. हो सर. हॅव हॅज हॅडचा नियम काय सांगतो? हॅव हॅज हॅडचा नियम म्हणतो की जर तुम्ही सेंटेन्स मध्ये हॅव हॅज हॅड वापरलं तर तुम्हाला त्याच्यानंतर ऍक्शनचा किती फॉर्म वापरायला पाहिजे? तिसरा. राईट? यू हॅव टू यूज द थर्ड फॉर्म ऑफ इट. परंतु ING आता कंटिन्युअस आहे म्हणजे ING घ्यावं लागणार आहे. ING चा नियम काय म्हणतो? जर तुम्हाला ING वापरायचं असेल तर तुम्हाला ॲमिझर घ्यावं लागेल अगोदर ना. हे ING वाले काय म्हणतात? इकडे अगोदर ॲमिझर घ्या. हा काय म्हणतो? हॅव हॅज हॅड घ्या. हे दोघं जण कट झाले. हॅड उरला, ING झालं. हॅड नंतर आपण ING वापरू शकत नाही ना. आपल्याला हॅड नंतर तिसरा फॉर्म घ्यावा लागेल. म्हणून काय करायला पाहिजे आपण? कोणाचं तिसरं फॉर्म घ्यायचं? मग बीचं, बरोबर? बीचं तिसरं फॉर्म काय आहे? बीन. म्हणजे हा पॅटर्न काय तयार होईल? हॅड बीन ING. ठीक आहे. जेव्हा आपण हॅड बीन ING म्हणू तेव्हा त्याचा अर्थ होतो बऱ्याच दिवसांपासून ती गोष्ट करत होतो, परंतु आता ती गोष्ट मी करत नाही. ती गोष्ट करायचं मी थांबवलेलं आहे. ओके. had been living in पुणे. काय अर्थ झाला याचा सांगा बरं? had been living in पुणे याचा अर्थ काय झाला? पटापट. मी बऱ्याच दिवसापासून पुण्यात राहत होतो. हो. मी राहत होतो म्हणा, राहत आलेलो होतो म्हणा, एकच आहे. हा, बऱ्याच दिवसांपासून राहत होतो याचा अर्थ काय? आता राहता का तुम्ही तिथे पुण्यात? आता राहता का तुम्ही तिथे? नाही राहत ना. होतो ना. हो. म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वीपासून मी तिथे राहत होतो, परंतु आता मात्र मी तिथे राहत नाही. तुम्ही याच्यानंतर सिन्स पण वापरू शकता, फॉर पण वापरू शकता. ठीक आहे. सिन्स म्हटलं तर तुम्ही कधीपासून राहत होते ते सांगणार. फॉर म्हटलं तर तुम्ही किती वर्ष राहिले, किती दिवस ते सांगणार. ठीक आहे. She had been studying there for 5 years. फॉर जेव्हा म्हटलं आपण याचा अर्थ काय घ्यायला पाहिजे? सोपा, पूर्ण कालावधी, है ना. संपूर्ण 5 वर्ष ती तिथे 1-2 दिवस नाही, 5 वर्ष तिथे ती राहत होती, है ना. 5 वर्ष राहत होती तिथे ती. आता राहते का पण? आता राहते का तिथे ती? नाही सर. राहत होती पण किती दिवस राहिली तिकडे ती? 5 वर्ष राहिली. हा, हॅड बीन वापरा, ING वापरा, हॅड बीन वापरा, ING वापरा. खूप दिवसांपासून एखादी गोष्ट करत आलेलो होतो. नव्हतो करत आलेलं म्हणायचं तर हॅड नॉट बीन म्हणा. नेहमी नॉट लक्षात ठेवा. नॉट नेहमी हेल्पिंग वर्बच्या शेजारीच लिहावा. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? हॅव हॅज हॅड आहे ना. हॅड आहे की नाही? बोला. हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? हॅड. नॉट लिहिताना नेहमी हॅडला जोडूनच नॉट लिहायचं. मग हॅड नॉट. हा, मग बीन वापरायचं. ओके.
हॅड नॉट बीन, हॅव बीन, हॅव नॉट बीन असं वापरायचं कधी पण. समजलं हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस समजलं का? हो येस नो? हो सर. याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? काही अडचण नाही पाहिजे. हॅड पाहिजे, बीन आणि आयएनजी. हॅड बीन आयएनजी, हॅड बीन आयएनजी, बस, बाकी काही विशेष नाही. हा ठीक आहे. झालं, पास्ट पण झालं. आता कोणता? फ्युचर टेन्स. बरोबर. फ्युचरला काय म्हणता तुम्ही मराठीमध्ये? भविष्य. भविष्यकाळ. याचे पण किती प्रकार येणार? 4. त्यातला पण पहिला कोणता येणार? सिंपल वाला. बरोबर. सिंपल फ्युचर टेन्स. याच्या नावामध्ये सिंपल आहे ना. ब्लर होते मध्ये मध्ये. ठीक आहे. चेहऱ्यावर कॅमेरा असल्यामुळे मध्ये मध्ये ब्लर होऊ शकतो. थोडं समजून घ्यायचं. याच्या नावामध्येच काय सिंपल आहे. सिंपल आहे म्हणजे फक्त शल विल वापरलं, बाकी काहीही वापरलेलं नाहीये. शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट एवढे 9 मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. बरोबर. येस नो? हो ना. त्यांच्यानंतर नेहमी ऍक्शनचं पहिलं फॉर्म आलं पाहिजे. हा पॉइंट नोट डाऊन करा बरं. शल पासून मस्ट पर्यंत जेवढे मॉडेल्स आहेत त्यांच्यानंतर पहिलेच फॉर्म येणार. अजून मॉडेल्सच्या नंतर फक्त हॅवच येणार. मॉडेल्सच्या नंतर कधी हॅज येणार नाही आणि हॅड पण येणार नाही. नोंद करून ठेवा. विल हॅज येणार नाही कधीच. विल हॅड पण येणार नाही. हा हॅवच येणार फक्त. विल हॅव, शल हॅव. लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त शल किंवा विल वापरायचंय. झालं मग सिंपल फ्युचर टेन्स झाला. हा त्यात पण आपण मी मागे पण या गोष्टीबद्दल बोललोय. पुन्हा एकदा सांगतो. आय आणि वी ह्या दोघांसाठी शल असतो आणि बाकी जे आहेत यू, दे, ही, शी, इट, एखाद्याचं नाव असलं तर ते. ह्या इतरांसाठी कोण असतो? विल असतो. ज्याच्यामध्ये आपण आहोत त्याला शल, ज्यामध्ये आपण नाही आहोत त्याला काय? विल. हे लक्षात ठेवायचं. हे जनरल झालं. परंतु जर उलट पालट केलं, आयच्या नंतर शल ऐवजी विल वापरला तर त्याचा अर्थ होईल की ते काम मी नक्की करेल. ओके, हे लक्षात ठेवायचं. आय शल गो टू ऑफिस. मी ऑफिसला जाईन. जनरल गोष्ट झाली एकदम. जनरल फ्युचर म्हटलं जातं याला. हा रेग्युलर जनरल फ्युचर. जर आय विल म्हटलं आपण, आय विल गो टू ऑफिस, याला फिक्स झालं एकदम सर्टेन. 100%नेस. जेवढे पण मॉडेल्स आहेत, कोणकोणते मॉडेल्स सांगा मला एकदा, आपण त्यांच्याकडे पण बघून घेऊ. शल बोला फटाफट. शल बोला. शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट आणि अजून कोणता असतो? मस्ट. एवढे सगळे आपले मॉडेल्स आहेत की नाही? मॉडेल ऑक्झिलरीज. अवधूत, येस ऑर नो? हे सगळं लिहून घ्या का खाली एक, आणि त्यांचे फंक्शन लिहून घ्या बाजूला. काय काम करतात ते मॉडेल ऑक्झिलरीज? असं कधी कधी विचारतात. इन दिस सेंटेन्स द फंक्शन ऑफ दिस मॉडेल ऑक्झिलरी इज दिस, असं दिलेलं असतं. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा लिहून घ्या. शल म्हणजे जनरल फ्युचर. शल म्हणजे जनरल फ्युचर. हा आणि त्याचा भाऊ आहे विल. त्याला म्हणायचं सर्टेन. सर्टेनिटी म्हणजे निश्चितता. ती गोष्ट निश्चित होणार आहे. सर्टेन. शुड म्हणजे मागे सांगितलं तर परत सांगतो एकदा. ऍडवाइस, सजेशन, एक्सपेक्टेशन. हा ऍडवाइस शुड म्हणजे हा सजेशन.
विल म्हणजे सर्टेनिटी, वुड म्हणजे काय? हॅबिच्युअल पास्ट. हा, भूतकाळातली सवय म्हणजे वुड. हॅबिच्युअल पास्ट म्हणजे वुड. हे लिहून ठेवा. मॉडलचे फंक्शन विचारतात कधी कधी. हा, कुठल्या पण एखाद्या याच्यामध्ये विचारतील तुम्हाला मॉडल्सचे फंक्शन्स कोणते कोणते आहेत, कोणतं कोणतं मॉडेल काय काय फंक्शन करतं असं विचारतील. हा, कॅन काय म्हणतो माझ्यामध्ये काय आहे? ॲबिलिटी आहे, है ना. कुड काय म्हणतो? पास्ट ॲबिलिटी. इथं कॅपॅसिटी पण घेऊ शकता. मे काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी. हा, प्रोबॅबिलिटी. त्याच्याबरोबर तुम्ही पॉसिबिलिटी पण घेऊ शकता. ठीक आहे. पॉसिबिलिटी काही काही वेळेला कॅनला पण पॉसिबिलिटी घेतली तरी चालतं. हा, आय कॅन डू इट म्हणजे मला हे पॉसिबल आहे करायला, शक्य आहे मला ती गोष्ट. ठीक आहे ना. माइटच्या पुढे घ्या लेस प्रोबॅबिलिटी. कमी संभाव्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. मस्टच्या पुढे लिहा कंपल्शन. यूज टू म्हणजे हॅबिच्युअल पास्ट. नीडच्या पुढे नेसेसिटी. नीडचं काही विचारत नाही बऱ्याच वेळेला, परंतु लिहून ठेवा. नीडच्या पुढे नेसेसिटी. लिहून देऊ का इथे 2 मिनिटं ते पण? यूज टू हॅबिच्युअल पास्ट. डेअर म्हणजे करेज. नीड म्हणजे नेसेसिटी. नेसेसिटी. हा, नेसेसिटी म्हणजे काय? गरजच. हा, नीड. यूज टू डेअर नीड ऑट टू. ऑट टू म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. गेले व्यवस्थित सगळ्यांनी? कोणत्या मॉडेलला काय फंक्शन आहे एखाद्या ठिकाणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. शल इज जनरल फ्युचर, विल इज सर्टेनिटी. लिहून टाका. लिहून झाल्यावर मला सांगा. झालं सर. पुसू? येस सर. बाकीच्यांचं बघा, बाकीच्यांचा रिस्पॉन्स येतो का बघा. पुसायचं का सांगा. एक मिनिट चालेल सर. पुसू? ओके सर. सर झालं सर. आपण मागे पण एकदा अभ्यासले होते तरी पण सांगितले, आठवलं म्हणून. याच्यावर पण आपण बोललोय मागे. हा, आयच्या नंतर शल म्हटलं तर जनरल फ्युचर झालं. आयच्या नंतर विल म्हटलं तर काय झालं? ते सर्टेनिटी झाली, फिक्स झाली ती गोष्ट, 100% करणार. हा, नंतर ही शी इटच्या नंतर जर शल म्हटलं तर ते काय होईल? कंपल्शन होईल. ठीक आहे, बॉन्डिंग होईल, कंपल्शन होईल. ते पण लक्षात ठेवा. सिंपल पास्ट मध्ये आपण फक्त शल विल वापरतो. त्याचे प्रश्न पण तुम्ही घेऊ शकता. आय शिल नॉट डू दॅट. मी ते करणार नाही. विल यू कम टू मी? तू माझ्याकडे येशील का? असं निगेटिव्ह प्रश्न पण चालेल त्याला. विल यू नॉट चेक इट?
विल यू ला वोंट असं पण म्हणू शकता तुम्ही, शॉर्टकट. हा, झालं की सांगा मला. WH क्वेश्चन पण घेऊ शकता. वाय विल ही फेल, तो का बरं फेल होईल. एकदा WH शब्द, मग हेल्पिंग वर्ब, मग माणूस जो कोणी असेल तो व्यक्ती, आणि त्यानंतर त्याची ऍक्शन. हे 4 प्रकारे आपण याचे प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, हे पण लिहून घ्या. वाय विल ही फेल, तो का बरं फेल होईल. झालं सांगा मला. ओके सर, झालं. झालं सर. फ्युचर सिंपल झाला. आता कोणता दुसरा फ्युचरचा. कंटिन्युअस, बरोबर. हं, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कशाला म्हणायचं फ्युचर कंटिन्युअस. ING असणार, बरोबर. कंटिन्युअस म्हणजे ING येणार की नाही येणार. बोलत चला. येणार सर. कंटिन्युअस म्हणजे ING येणार की नाही येणार. येणार सर. येणार सर, येणार. येणार. हा फ्युचर आहे म्हणजे शॅल विल येणार की नाही येणार. येणार सर. आता बघा मज्जा काय आहे. आता 2 मिनिटापूर्वी काय सांगितलं. मॉडेल ऑक्झिलरी नंतर कितवा फॉर्म यायला पाहिजे. पहिला फॉर्म यायला पाहिजे, बरोबर. बोला माझ्या बरोबर, माझ्याशी बोला. शॅल विल नंतर कितवा फॉर्म यायला पाहिजे. पहिलं फॉर्म. आणि ING काय म्हणतो. हा काय म्हणतो पहिला फॉर्म पाहिजे. हा काय म्हणतो चौथा फॉर्म. बी पाहिजे ना. अॅमिजर वॉज वेअर, यस सर. राईट ना. हा, हम्म. लक्षात ठेवा. ING वाले काय म्हणतात, आमच्याकडे जोपर्यंत अॅमिजर वॉज वर येणार नाही, म्हणजे बीचा फॉर्म येणार नाही, तोपर्यंत आम्ही ING लावू देणार नाही. हं? हे काय म्हणतात, आम्हाला पहिलं फॉर्म पाहिजे. कोणाचं पण असलं तरी चालेल, आम्हाला पहिलं फॉर्म पाहिजे, बरोबर. मग पहिलं फॉर्म पाहिजे ना, आणि यांना पण बी पाहिजे, मग बीच पहिलं फॉर्म लावून देऊ ना. ओके नाही. मग बीचं पहिलं फॉर्म काय, बीच आहे. ओके, हो. समजतंय का. हे पहिलं फॉर्म जे आहे ना बीचं, बी हे पहिलं फॉर्म आहे. त्यालाच आपण एम म्हणतो, आर म्हणतो. हा, बीचं दुसरं फॉर्म कोणतं आहे, वॉज आणि वेअर. बीचं तिसरं फॉर्म कोणतं आहे, बिन. बीचं चौथं फॉर्म कोणतं आहे, बीइंग. आणि बीचं 5वं फॉर्म आहे इज. हे लक्षात ठेवा, बीचे 5 फॉर्म. हा, बरेच जण बीचे 5 फॉर्म कळत नसतात. मग इथे पहिलं फॉर्म घ्यायचं म्हणून कोण आला इथे, बी. झाला फॉर्म्युला त्याचा तयार, क्लिअर कट. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे शॅल विल वापरा, बी वापरा आणि ING वापरून झालं, डन. I shall be sitting there. मी तिथे बसत असेल. बी म्हणजे असणे. हा, she'll be calling you. ती तुला कॉल करत असेल. My father will not be coming with me. माझे वडील माझ्या बरोबर येत नसतील त्यावेळेला. हा, बी म्हणा ING, बी ING. विल यू बी स्टडिंग, प्रश्न झाला याचा. विल यू म्हटलं आणि मग बी घ्यायचा, मग ING घ्यायचा. समजतंय सुरेश. हो सर. हेमंत सर समजतंय का. सर. प्रश्न विचारताना विल यू अगोदर घ्यायचं, मग बी म्हणायचं, मग ING लावायचं. हा,
हो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स झाला मग इथे हा लिहून झाल्यावर सांगा मला. झालं सर. सबलेज पण विचारता येईल याचं असं हा. वाय विल युअर फ्रेंड काही पण घ्या. वाय विल युअर ब्रदर बी क्राईंग. अगोदर डब्ल्यू शब्द लावा, हेल्पिंग वर्ब लावा, इथे माणूस घ्या जो कोणी असेल तो पर्सन, द बी म्हणा आणि मग आय एन जी. दिस इज द वे टू मेक द क्वेश्चन ऑफ इट. वाय विल युअर ब्रदर बी क्राईंग म्हणजे काय झालं याचा अर्थ तुझा भाऊ का बरं रडत असेल है ना. झालं की सांगा मला. झालं सर. झालं सर. डन. हो. पुसूया त्याला. फ्युचर कंटिन्युअस हे काही पाठ करायची गरज नाहीये हा. काय काय जर म्हणतील याला पाठ करत बसू का मी, याचे फॉर्म्युले लर्न करू का, काही करायचे नाही लर्न वगैरे हा फॉर्म्युलेची. त्याच्या नावामध्येच कळतं कोणता टेन्स कसा घ्यायचा. फ्युचर म्हटलं म्हणजे शल विल लागणार हा. कंटिन्युअस म्हणजे आय एन जी लागणार. लावून बघायचं विल आणि आय एन जी लागतो का. कॉमन सेन्स वापरा. विलच्या नंतर तर आय एन जी येत नाही, पहिलं फॉर्म येतं. आय एन जीच्या अगोदर तर बी पाहिजे, म्हणजे जर वॉज वेर. शल विलच्या नंतर तुम्ही एम इज आर म्हणू शकता का. शल एम विल इज असं म्हणू शकता का. नाही ना. बी वापरायचं ते मग. नेक्स्ट कोणता त्याचा फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स. आता न सांगता पण तुम्हाला कळलं पाहिजे हा. काही अवघड नाही. पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. फ्युचर म्हणजे कोण येणार इथे मला सांगा फटाफट. शल विल येणार बरोबर. बोलत चला. शल विल येणार ना. हो. परफेक्ट म्हणजे हॅव हॅज हॅड पैकी फक्त हॅवच येणार हे लक्षात ठेवा. कोणत्याही मोडल ऑक्झिलरी नंतर कधीही हॅज किंवा हॅड येणार नाही. नोट करा. हॅवच्या नंतर ऑटोमॅटिक कितवा फॉर्म येतो आपण शिकलो आता खूप वेळा. V3 येणार है ना. सिंपल आपल्याला कळलं पाहिजे ते. ठीक आहे. खूप सोपं आहे, काही अवघड नाही. चला. केलेलं असेल असं म्हणता येईल हा. आय शॅल हॅव डन इट. शॅल हॅव डन इट म्हणजे काय झालं, मी हे केलेलं असेल. आय शॅल हॅव डन इट. हॅव म्हणजे बराच वेळ झालेला असेल मला ते करून हा. असेच आहे. शी विल हॅव चेंज्ड हर डीपी. शी विल हॅव चेंज्ड हर डीपी काय झालं याचा अर्थ. तिने तिचा डीपी चेंज केलेला असेल. चेंज केलेला असेल. शी विल हॅव चेंज्ड. तिने तिचा डीपी चेंज केलेला असेल. कळतंय. I'll not have called him. Will not have म्हटलंय आता. म्हणजे मी त्याला बोलवलेलं नसेल त्या कार्यक्रमाला. सगळे लोक आलेले असणार पण त्याला मात्र मी त्या कार्यक्रमाला बोलवलेलं नसणार आहे. ठीक आहे हा. बोलवून झालेलं नसणार. निगेटिव्ह करा, प्रश्न करा सारखाच. विल शी हॅव लॉक्ड. विल शी हॅव लॉक्ड यू म्हणजे तिने तुला लॉक केलेलं. विल शी हॅव लॉक्ड यू याप्रमाणे. परत निगेटिव्ह पण तसंच. वेअर विल शी हॅव गॉन म्हणजे ती कुठे गेलेली असेल. ती कुठे गेलेली असेल असा याचा अर्थ झाला हा. गेले.
झालं सर. ओके. फ्युचर परफेक्ट टेन्स. आता कोणता शेवटचा त्याच्यातला? फ्युचर परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस कंटिन्युअस टेन्स टेन्स. पूर्ण, अपूर्ण, पूर्ण पण आणि अपूर्ण पण. हा, भविष्य काळ याच्याकडे बघूनच करायचं सगळं. फ्युचर आहे म्हणजे कोण येणार इथे? बोलत चला. शॅल विल शॅल विल येणार. परफेक्ट आहे म्हणजे कोण येणार इथे? हॅव. हॅव येणार. कंटिन्युअस आहे म्हणजे कोण येणार इथे? ING. ING येणार. हॅवच्या नंतर ING चालत नाही, ING च्या अगोदर हॅव चालत नाही. यांचं म्हणणं आहे बी ला बोलवा, राईट? हॅवच्या नंतर बी ला घ्यायचं म्हटलं कितवं फॉर्म घ्यावं लागेल बीचं? थर्ड Third. काय आहे ते? बिन म्हणजे ह्या वाक्यामध्ये इतके सगळे लोक आले पाहिजे, बरोबर? येस ऑर नो? Yes sir. तुमच्या वाक्यात एवढे सगळे आले ना तरच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस होणार, नाहीतर नाही होणार. हॅव बीन झाला मग. विल हॅव बीन, शॅल हॅव बीन, ING. have been learning there. ते त्या ठिकाणी शिकत आलेले असतील, शिकत राहिलेले असतील खूप दिवसांपासून. विल हॅव बीन लर्निंग. येत्या भविष्यकाळात बरेच दिवस ते ती गोष्ट करत आलेले असतील, करत असतील. विल हॅव बीन वापरा आणि V3 च्या ऐवजी ING लावा. I'll have been eating the mangoes. म्हणजे पुढच्या येत्या काळामध्ये कितीतरी दिवस, पुढचा अनंत काळासाठी, बऱ्याच काळासाठी मी नेहमी आंबे खात आलेलो असणार. म्हणजे तुम्हाला मी नेहमी आंबे खात राहील पुढच्या काळामध्ये. का? आम्ही आता कोकणात चाललो राहिला ना. जेव्हा जेव्हा आंब्यांचा सीझन येईल आमच्याकडे आंबेच आंबे असणार. सांगा बरं आंब्यांच्या जाती कोणकोणत्या माहिती तुम्हाला? 2-3. हापूस, केशर, वा वा. हेमंत, सुरेश, नीलम. बोला. लालबाग, अजून लंगडा आहे ना? लंगडा आहे. अजून कोणता? हापूस सांगितलं ना. सगळ्यांचा राजा. विल हॅव बीन, शॅल हॅव बीन वापरायच्या मध्ये. समजतंय का हे? समजते सर. ज्यांना हे शब्द वाचता येतात ना त्यांना काय अडचण नाही कोणता पण टेन्स करायला. ज्यांना शब्दच नाही कळत त्यांना अडचण आहे. सर एक उदाहरण प्रश्नात घ्या ना. आता ही गोष्ट मी भविष्यात करत आलेलो असणार आहे का असं म्हणायचं असतं. फक्त उलट करायचं ना. याला प्रश्न पडणारा काही वेगळं आहे का याच्यामध्ये? बघा, विल युअर मदर, हे कोण याच्यातलं? माणूस. हा कोण आपला? हेल्पिंग वर्ब, राईट? चल त्याच्या पुढे हॅव बीन ING वाला, काय अवघड नाही. Yes. हॅव बीन उरलेलं जे काय आहे ना, हा. विल युअर मदर हॅव बीन टीचिंग. फक्त आपण एक हेल्पिंग वर्ब, जेव्हा 2-2, 3-3 हेल्पिंग वर्ब असतात, जेव्हा ते खूप मोठं होतं त्यावेळेला त्यातलं एक फक्त इकडे घ्यायचं, बाकीचे सगळं तिकडे राहू द्यायचं. राहील का लक्षात? हो सर. What will you have been
डुईंग देअर. अगोदर डबल शब्द घ्या, हेल्पिंग वर्ब घ्या, व्यक्ती घ्या, हॅव बीन डुईंग नंतर टाकून द्या. इकडे पण हॅव बीन टीचिंग मी सेपरेट टाकले शेवटी, परंतु त्याच्यामधनं विल सेपरेट घेतलंय. राईट, झालं का सांगा? झालं सर. लिहा लिहा. बाकीचे कोण कोण लिहितं लिहा. झालं सर. सूरज, हेमंत, झालंय सर, झालंय. झालंय सर. झालं सर. हो. बरं, टेन्सेस कळले सगळ्यांना? हो सर. काय अडचण आहे का याच्याबद्दल कोणाची? नाही ना? नाही. नाही. चला एक काम करू मग, आता हे सगळ्यांचं काय करूयात, चेंज व्हॉइस करूयात सगळ्यांचं. हो सर. चला मग नवीन टॉपिक, नवीन पानावर या. चेंज द व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय रे? व्हॉइस म्हणजे काय? आवाज. हा, इथे का लोकांचा आवाज बदलायचा आहे का? वाक्य. नाही. कोण सांगतो व्हॉइस म्हणजे काय? सूरज, श्रद्धा, प्रयोग बदलायचे सर. प्रयोग बदलायचा. राईट. हो. तर प्रयोग म्हणजे काय? एक्सपेरिमेंट करायचं का काही? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. राईट. जो कर्त्याने सुरू होईल तो कोण आहे? कर्तरी. जो कर्माने सुरू होईल तो कोण आहे? कर्मणी. ओके. कर्मणी. मराठीमध्ये तिसरा पण एक प्रयोग असतो, माहिती का तुम्हाला कोणता? भावे प्रयोग. वा, ग्रेट, शाबास. इंग्लिशमध्ये मात्र तसं काही नाहीये, फक्त कर्तरी आणि कर्मणी. राईट, दोनच आहे. एकाला म्हणायचं ऍक्टिव्ह, एकाला म्हणायचं कोणता? पॅसिव्ह. Passive. चला मग ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह बघू आपण. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, ज्यांचं ज्यांचं आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करतो आहोत त्या सगळ्यांचं होमवर्क म्हणून उलट करायचं, पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करायचं. म्हणजे जे उत्तर येईल तो प्रश्न, जो प्रश्न असेल ते उत्तर. उलट पण आलं पाहिजे ना आपल्याला, नाही? नुसतं एका बाजूने येऊन काय उपयोग आहे का? नाही ना? नाही. प्रयोग त्याच वाक्यांचा चेंज होतो ज्यांच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे कोणतं वर्ब सांगितलं त्या दिवशी? सकर्मक. कर्मक. ज्याच्यामध्ये कर्म आहे, म्हणजे कोण आहे? ऑब्जेक्ट आहे. राईट. ऑब्जेक्टचे किती प्रकार सांगितले होते मी, आठवते का? सांगा बरं पटापट. डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. माणूस म्हणजे घेणारा जो कोणी असेल तो त्यातला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, आणि वस्तू ज्या काय आहेत किंवा भावना वगैरे हे सगळे कोण आहेत? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टने पण सुरुवात करू शकता, इनडायरेक्ट ऑब्जेक्टने पण सुरुवात करू शकता. ठीक आहे, डझंट मॅटर. बघा, आता शिकण्यासारखी गोष्ट कोणती आहे त्या 2-3 गोष्टी समजून घ्या. आपण पहिल्यापासून जाऊयात. हा, पहिला टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. I challenge you to do this. असं वाक्य. हा, आय चॅलेंज यू टू डू दिस. मी तुला चॅलेंज करतो की तू हे कर. बरोबर, राईट? माझ्याशी बोला फटाफट. तर ह्या Yes. वाक्याचं तुम्हाला चेंज द व्हॉइस करायचं. चेंज द व्हॉइस करताना सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, त्या वाक्यामध्ये कुठे प्रेपोजिशन सापडते का ते चेक करा. जर तुम्हाला प्रेपोजिशन सापडलं तिथे काट मारा, तिथून पुढचं वाक्य थोडं थांबून ठेवा आणि ते आपण टाइम प्लीज म्हणून बाजूला काढून ठेवू. इथे प्रेपोजिशन आहे का सांगा बरं मला. वाक्यामध्ये प्रेपोजिशन दिसतंय का तुम्हाला? सांगा फटाफट. या वाक्यात प्रेपोजिशन आहे का? नाही सर. नाही. कोणाला दिसतंय अजून प्रेपोजिशन?
हेमंत सर, सूरज सर बोला. सर टू येईल का? सर टू. मग नाही कसं काय म्हणतो टू नाही इथे. नाही सर, असं वाटलं की ते दोन वाक्यांना जोडते असं. या वाक्यामध्ये टू हे प्रिपोजिशन आहे. हा, काट मारून टाका तिथून पुढचं वाक्य आणि फक्त एवढ्या तिघांवरच लक्ष ठेवा. ओके, तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असो की पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायचं असो, काही करायचं असो, पहिल्यांदा हा एवढं करा. जमेल एवढं करायला सगळ्यांना? येस सर. बोलत चला. आता हा कोण तुमचा सब्जेक्ट, हा कोण तुमचा वर्ब, हा कोण तुमचा ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट आहे हा, डायरेक्ट की इनडायरेक्ट? इनडायरेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, बरोबर. हा, जो कोणता असेल, डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो, त्याला उलट करायचंय. हा, लक्षात घ्या. पॅसिव्ह व्हॉइस कधी होतो, पॅसिव्ह व्हॉइसचं वैशिष्ट्य काय हे लक्षात ठेवा. बी आणि V3. ठीक आहे, ज्या वाक्यामध्ये बी आणि V3 येईल त्यालाच पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. लक्षात ठेवा हे. हा, अजून पाहिजे असेल तर V3 बाय एस. हा V3 बाय एस चा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि अलीकडे बी आहे का चेकआउट करा. बी आणि V3 बाय एस एवढ्या गोष्टी असतील तरच तो पॅसिव्ह व्हॉइस होणार, नाहीतर पॅसिव्ह व्हॉइस होणार नाही. याच्यामधला आपण ऑब्जेक्ट अगोदर घेतला, हा सब्जेक्ट होता ना आय, त्याला राहू दे बाजूला. ऑब्जेक्टला घ्या अगोदर यू. ओके, आता अजून एक काय सांगतो बघा मी. ऍक्शनचा कितवा फॉर्म आहे मला सांगा. पहिलं आहे का, दुसरं का, तिसरं का, चौथं का, पाचवं? पहिलं आहे सर. पहिलं फॉर्म आहे ना. हो. बाजूला लिहून ठेवा. पहिलं आणि पाचवं फॉर्म असेल तर एमिजार वापरा आणि V3 घ्या, झाला पॅसिव्ह व्हॉइस. पहिलं आणि पाचवं फॉर्म असेल तर एमिजार वापरा आणि V3 घ्या. याचं निगेटिव्ह, पहिल्याचं निगेटिव्ह काय होतं, डोंट. पाचव्याचं निगेटिव्ह काय होतं, डझंट. हे जरी वाक्यात असतील तरी पण हाच फॉर्म्युला. एमिजार घ्या, V3 घ्या. सगळ्यांनी लिहून ठेवा. हे वाक्यात पहिलं फॉर्म किंवा पाचवं फॉर्म असेल तेव्हा एमिजार V3 करा, पॅसिव्ह व्हॉइस होऊन जाईल. डोंट किंवा डझंट हा याचाच निगेटिव्ह आहे ना, हे जरी असले तरी पण एमिजार घ्या, V3 करा. बघा बरं, समजतंय का मला सांगा फटाफट. सर समजतं नो, सर. समजलं का नाही समजलं? समजलं. येस सर. ओके, मग हा पहिला फॉर्म आहे ना, हो. हो. हे वापरावं लागणार एमिजार आणि V3. हा, पहिल्यांदा आपण यूच्या नंतर आर म्हणतो ते लिहून घ्यायचं. एमिजार पैकी आर येईल नाही, ते यू नंतर काय येईल, आर. हो. झाला आर. मग काय आणखी V3. चॅलेंजचा V3 काय आहे, चॅलेंज. ड लागेल ना, येस सर. लिहून टाकायचं चॅलेंज्ड. आता बाय V3 बाय येस. येस म्हणजे सुरुवातीचा सब्जेक्ट. त्याला तिकडे नेल्यावर काय होईल, मी होईल ना, हे माहिती आहे का तुम्हाला. आयचं तिकडे गेल्यावर मी होतं माहिती आहे का, सब्जेक्टिव्हचं ऑब्जेक्टिव्ह होतंय माहिती आहे का तुम्हाला. सर. हो. नसेल माहित तर लिहून ठेवा, त्याची पण एक यादीचा रेडीमेड. आयचं काय होईल, मी. यूचं काय होईल, यू. हा बिगिनिंगला असणार, हा एंडिंगला असणार. बिगिनिंगला हे असणार, आ यू देवी. एंडिंगला हे असणार, ऑब्जेक्टिव्हची लाईन. सुरुवातीला दे आला, तिकडे जाऊन देम होणार. सुरुवातीला वी आला, तिकडे जाऊन अस होणार. सुरुवातीला ही आला, तिकडे जाऊन हिम होणार. सुरुवातीला शी आला, हर. जाऊन हर होणार. इट आला, इटच राहणार. ते पण फार महत्वाचं आहे. ओके, मग यू म्हटलं आपण आणि एमिजार घेतला आणि V3 बाय एस, एवढाच फॉर्म्युला वापरला. हा जो सब्जेक्ट होता तोच तिकडे जाऊन ऑब्जेक्ट झाला, हे लक्षात ठेवा. आता सगळं लिहून झाल्यावर हे जे काही मगाशी थांबवलेलं होतं आपण, हे शेवटी जोडून द्यायचं. काय उत्तर होईल या वाक्याचं सांगा बरं जरा. यू आर चॅलेंज्ड बाय मी टू. चॅलेंज्ड बाय मी टू डू दिस. कळलं? आता लिहून घेत असेल, लिहायला.
सर हे वाक्य परत एकदा सांगा, लिहायचं बाकी होतं. यू आर चॅलेंज्ड बाय. मी हा. टू डू दिस. उरलेला शेवटी शेवटी ओके. कुठे कन्फ्युजन झालं ते सांगा. कन्फ्युजन काय नाही, ते तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं ना, जो काही टू असतो प्रेपोजिशन, तर त्याला म्हणजे कोणता प्रेपोजिशन असेल त्याला काट मारा एवढं. हे इथून सुरू केल्यावर पहिल्यांदा जे लागेल ना प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट हो. लागतच. एखादं प्रेपोजिशन असतं. प्रेपोजिशनचं काम काय? वाक्याची लांबी वाढवणं आहे ना. हो. वाक्याची लांबी वाढवण्यासाठी प्रेपोजिशन असतं. मग हे ऑब्जेक्ट झालं की प्रेपोजिशन येणारच, ते शोधायचं, कट करायचं आणि त्याचं काही करायचं नाही. ते सोडून इकडचं अगोदर उत्तर करून घ्यायचं, उरलेला भाग शेवटी जोडून टाकायचा. सिम्पल. ओके. सर आमच्या शाळेतल्या टीचरांनी ना पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी ना एक फॉर्म्युला दिला होता. कोणता? सर ऑब्जेक्ट प्लस टू बी च रूप प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हेच केलं ना मग आपण. ऑब्जेक्ट प्लस टू रूप प्लस V3. पण हा. तुला कोणतं सोपं वाटतंय फॉर्म्युला? सर तसं काही नाही, दोन्ही सोपं आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल ते करा. ठीक आहे, आपली काही बळजबरी नाही कोणालाच कोणाचीच. सोप्या पद्धतीने समजून घ्या. परंतु माझा एक अनुभव असा आहे इतक्या वर्षांचा की हे प्लस ते प्लस ते प्लस ते प्लस ते प्लस ते प्लस याच्याने भरपूर पोरांचे डोके गरगर करतात. हेमंत सर, काय अनुभव आहे तुमचा? येस सर, खरी गोष्ट आहे. प्लस मधून बाहेर निघा. हो. प्लस प्लस मायनस मायनस मधून बाहेर निघा. आपल्याला कळतं ना याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे ना. ऑब्जेक्टला इकडे घ्या आणि सिंपल ऍमिझर V3 करा. चला, सिंपल है ना. चेंज वॉइस काय अवघड नाही आहे. शी टेक्स द डिसिजन फॉर हर सेफ्टी. She takes the decision for her safety. कुठून कुठपर्यंतचा भाग थांबवायला लागेल पहिल्यांदा सांगा बरं. कट करूया 2 मिनिटांसाठी. फॉर हर सेफ्टी. याला आपण 2 मिनिटांसाठी स्टॉप करू. हा, आता उरलेल्या वाक्यामध्ये बघा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कोण कोणी सांगा मला. शी काय आहे? सब्जेक्ट. टेक्स कोण आहे? वर्ब. द डिसिशन हे काय आहे? ऑब्जेक्ट. कळतंय एवढं? हो. ऑब्जेक्टला इकडे घ्या, असं करा, याला इकडे त्याला तिकडे, इकडचे इकडे करायचं, बाकी काहीच करायचं. द डिसिशन. आता हा कितवा फॉर्म आहे? पहिला आहे का पाचवा आहे? पाचवा सर. हे समजलंच पाहिजे सगळ्यांना, पहिला आहे का पाचवा. हा, सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला किंवा पाचवाच फॉर्म असतो की नाही प्रत्येक वेळेला. हो. तो फॉर्म असला आम्ही जर V3 करून टाकायचं, संपला विषय. मग डिसिजनच्या नंतर एम येईल का इज येईल का आर येईल? इज. झालं. मग इज घेऊन टाका. V3 बाय एस लक्षात ठेवा. V3 कोण आहे इथला? टेकचा V3 कोण आहे? टेकन. नंतर काय घेणार आहे? बाय. येस. शीचं तिकडे जाऊन काय झालं? हर. उरलेला जेवढा पण भाग आहे फॉर हर सेफ्टी जसं तसा शेवटी जोडून द्या. झालं वाक्य. द डिसिजन इज टेकन बाय हर फॉर हर सेफ्टी. येस सर. कळतंय का बघा? कळतंय सर. सोपं आहे, काय अवघड नाही आहे. पुसू? येस सर. एक निगेटिव्ह गुण बघू आपण. ही डज नॉट लाईक युअर फेस. चला, याच्यामध्ये प्रिपोजिशन कुठंच नाही बरोबर. त्याचा विषय कट. ऍक्शन कोणती सांगा? व्हर्ब.
वर्ब कोणता आहे? लाईक. सगळं घ्यायचं, डज नॉट लाईक. जेव्हा पण वर्ब सांगायची वेळ येईल ना तेव्हा हेल्पिंग वर्बला सोबत घेऊन चालायचं, सगळं सांगायचं. येस ही सर. डज नॉट लाईक युअर फेस. मग हा कोण आहे? सब्जेक्ट. हा कोण आहे? वर्ब. युअर फेस एवढा मोठा कोण आहे तिथला? ऑब्जेक्ट. Object. डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना, तुझा चेहरा. त्याला अगोदर घेऊ, युअर फेस. आता इथे डज आलाय म्हणजे की तो फॉर्म आहे, 5वा फॉर्म असणार की नाही? हो. लक्षात ठेवा, पहिलं डू असेल तर पहिला फॉर्म, डज असेल तर 5वा फॉर्म, हॅव हॅड असेल तर 3रा फॉर्म, राईट. अमेझर आणि आयएनजी असेल तर 4था फॉर्म. या गोष्टी एकदम क्लिअर झाल्या ना तुमच्या आता? काही डाऊट नाही ना त्याला? नाही काय सर. डाऊट? नाही. 5वा फॉर्म आहे मग हे डज म्हणजे. डज नॉट लाईक होऊन आलाय म्हणजे 5व्या फॉर्मचं तयार झालंय हे. अमेझर V3 वापरायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही याला. ठीक आहे. चला मग आता युअर फेसच्या नंतर एम का इज का आर ते कळलं पाहिजे. याच्यानंतर काय म्हणायचं हे कळलं पाहिजे इथे. इज. का बरं इज? आर का बरं नाही? युअर म्हटलंय ना. सर एकच आहे. शाबास, एकच चेहरा आहे तुला, एकच चेहरा. तू काय रावण थोडी आहे, इतके चेहरे आहे ना. युअर फेस इज म्हणायचं. इथे नॉट म्हटलंय, आपण पण नॉट लिहायचं. मग V3 करायचं. V3 बाय येस. हिचं काय झालं? हिम. इज नॉट लाइक्ड बाय हिम. कळतंय? We don't accept this. Till he comes. तो येईपर्यंत आम्ही हे एक्सेप्ट करत नाही. आता बोला, याच्यामध्ये कोणतं हे आहे का प्रिपोजिशन? बोलत चला. नाही सर. आहे ना, टिल. टिल सर. टिल हे प्रिपोजिशनच आहे. शोधा. वी कोण झालं? सब्जेक्ट. डोंट एक्सेप्ट हे काय झालं यातलं? वर्ब. दिस कोण झालं याच्यातलं? ऑब्जेक्ट. कोणतं ऑब्जेक्ट आहे हे? डायरेक्ट का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट. दिस म्हणजे ऑब्जेक्ट, वस्तू आहे ही. दिस. येस सर. उत्तर लिहायचं पहिल्यांदा हेच घेऊन टाका, दिस. डोंट आहे म्हणजे पहिला फॉर्म आहे, राईट. डोंट डू दिस पहिल्या फॉर्मचं झालंय, म्हणजे आम्ही जर V3 वापरायचंय. मग काय होईल? आम्ही जर V3 इथे दिसच्या नंतर इज येईल ना. येस सर. नॉट. आणि एक्सेप्टचा तिसरा फॉर्म काय आहे? ऍक्सेप्टेड. एक्सेप्टेड. दिस इज नॉट एक्सेप्टेड बाय. वीचं काय झालं? अस. दिस इज नॉट एक्सेप्टेड बाय अस टिल ही कम्स. समजतंय का बघा? समजते सर. पुसू? हो. हो सर. एक प्रश्न विचारून बघू आता. डू यू प्ले फुटबॉल? क्रिकेट कोणता पण घ्या तुम्हाला जो आवडतो तो. डू यू प्ले क्रिकेट? डू ला विसरून जा, 2 मिनिटासाठी डू ला विसरून जा. आता तुम्हाला दिसतंय का बघा, हा सब्जेक्ट आहे,
हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. कळलं का? बोला. येस सर. आपल्याला ऑब्जेक्टनी सुरुवात करायची, बरोबर? हो. मग हे समजून घ्या. आता डू असल्यामुळे ॲमिजार वापरावं लागणार की नाही आपल्याला, हे कळलं पाहिजे. डूचा प्रश्न असेल तर काय वापरावं लागेल तुम्हाला? एम, इज किंवा आर, है ना? आणि V3 हे तर क्लिअर आहे ना सगळ्यांचं, काही अडचण नाही ना? मग आपण क्रिकेट आणि इज घेतलं असतं ना. जर हे साधं वाक्य असतं तर आपण काय घेतलं असतं याचं उत्तर? क्रिकेट इज प्लेड बाय यू असं घेतलं असतं की नाही? बोला. हो सर. सर जर ते डू नसता तर तुम्ही क्रिकेटने सुरुवात केली असती आणि इज म्हटलं असतं की नाही? हो. हो. मग हे लक्षात ठेवायचं. डूचा डचचा प्रश्न असेल ना तर याच्यानंतर अगोदर ॲमिजार बघून ठेवायचं, याच्यानंतर क्रिकेट नंतर, ऑब्जेक्ट नंतर. हा, आणि ते आपल्या इथे लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचं. यांनी हेल्पिंग वर्ब अगोदर घेतलं की नाही डूला? या क्वेश्चन मध्ये हेल्पिंग वर्ब अगोदर आलं की नाही डू? हो. हो. आपल्याला पण उत्तरामध्ये आपलं हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायला पाहिजे की नाही? हो. येस सर. बोला बोला बोला. घ्यायला पाहिजे ना? हो. आपलं उत्तर काय होणार होतं? क्रिकेट इज असं होणार होतं ना? हो. आपण त्याला उलट करायचं, इज क्रिकेट. बाकी सेम नेहमीप्रमाणे जे होतं तसंच. इज क्रिकेट प्लेड बाय यू. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. म्हणजे डू डचचा प्रश्न असेल तर ॲमिजार द्यावा लागणार, हे तर क्लिअरच आहे. जो मध्ये देणार होते त्याला बाहेर काढा, बस एवढंच करा, बाकी काही टेन्शन नाही घ्यायचं. कळलं? येस और नो? येस. यस सर. Why does she read novels? किंवा काही पण, ती नॉवेल्स का वाचते असा प्रश्न आहे. व्हाय डज शी रीड नॉवेल्स? तर व्हाय जसं तसं घेऊन टाका अगोदर, व्हाय, याला काही टेन्शन नाही. आता हा सुरुवातीला घेतलाय म्हणजे आपल्याला ॲमिजार जो कोणी असेल त्याला सुरुवातीला घ्यावं लागेल, मगाच्यासारखं असंच. डू डज सुरुवातीला असेल म्हणजे ॲमिजार सुरुवातीला येणार की नाही प्रश्न आहे म्हणून. बोला. लिहिण्याचं तुम्ही चालूच ठेवा, लिहिण्याचं काय अडचण नाही, पण बोलायला काय प्रॉब्लेम नाही रे. यस सर. आता हा प्रश्न बघा, व्हाय डज शी रीड नॉवेल्स. याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? हा. वर्ब कोण आहे? हे. आणि हे कोण तुमचं? ऑब्जेक्ट. बरोबर आहे की नाही? ऑब्जेक्ट. हो. हो. मग डू डजचा प्रश्न असल्यावर तुम्ही ॲमिजार वापरणार की नाही वापरणार? बोला, पोरींनो बोला. मग नॉवेलच्या नंतर इज येईल का आर येईल तेवढं सांगा मला. आर येईल बहुतेक. आर येईल ना? जास्त नॉवेल्स आर. आहेत ना? हो. जास्त नॉवेल्स आहेत ना? आर प्लुरल येईल आहे ना? हा. प्लुरल. मग तो नॉवेल्स आरच्या ऐवजी आर नॉवेल्स करायचं, सिंपल. हो. 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 बाकी सेम. V3 बाय एस, read by her. Why are novels read by her? हे V3 आहे हा, read, read, read. झालं. हे लिहून मला सांगा लिहून झाल्यावर. झाले सर. कळलं कसं होतं ते? व्हॉइस हो. चेंज. आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकलोय आता हे. V1 किंवा V5 असेल तर ॲमिजार V3 वापरा, संपला विषय. हा, प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये जे तुम्ही हेल्पिंग वर्ब वापरणार होते त्याला अगोदर घ्या, झालं त्याचं पण, प्रश्नाचं पण काही टेन्शन नाही. हा, ठीक आहे. येस सर. हो. चला ठीक आहे, थांबू इथे, भेटू आपण उद्याला. हा, चल, थँक्यू. गुड बाय. नाईट सर.